अंबरनाथमध्ये एका तरुणीनं हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली आहे। या तरुणीचं ऑफिसच्या बॉससोबत अफेअर होतं, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं। यानंतर शेवटचं भेटण्याची इच्छा असल्यानं तो तिला हॉटेलमध्ये सोडून गेला, पण तो परत न आल्यानं तिनं नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं। या घटनेमुळे अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे। सिमरन पाटील असं या तरुणीचं नाव होतं। ती अंबरनाथच्या ग्लोब बिझनेस पार्कमधील विप्रो मॅनेजमेंट कन्सल्टंट कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती। या कंपनीचा मालक भगवान लोटे याच्यासोबत तिचं 2 वर्ष अफेअर होतं, मात्र 2 महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं। यानंतर एकदा शेवटचं भेटण्याची इच्छा असताना तो तिला अंबरनाथच्या एका हॉटेलमध्ये घेऊन आला आणि तिला सोडून कामासाठी निघून गेला। तो परत येईल याची वाट बघत सिमरनने त्याला अनेक कॉल केले, पण भगवान लोटेनं तिचे फोन न उचलल्यानं तिनं नैराश्यात गळफास घेत आत्महत्या केल्याची चर्चा आहे। यानंतर भगवान लोटे परत आला असता तिनं दरवाजा न उघडल्यानं त्याने हॉटेल स्टाफच्या मदतीनं दरवाजा उघडला, तर सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली। त्यामुळे हॉटेल स्टाफनं पोलिसांना पाचारण केलं। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि भगवान लोटे याची रात्री 2:30 वाजेपर्यंत चौकशी केली। दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला वाचवलं जात असल्याचा आरोप केला जात असून काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अंबरनाथमधील S3 पार्क हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावरील रूममध्ये या तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। धक्कादायक बाब म्हणजे ही जी रूम होती ती एका राजकीय व्यक्तीच्या नावानं बुक करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्यामुळेच या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय। अंबरनाथ शहरातील S3 पार्क हॉटेलमध्ये गुरुवारी एका तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावरील रूममध्ये ही घटना घडली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। प्राथमिक माहितीनुसार ज्या रूममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला ती रूम एका स्थानिक राजकीय व्यक्तीच्या नावानं बुक करण्यात आली होती, त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखीनच वाढली। तरुणी आणि संबंधित व्यक्तीमध्ये वाद झाल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे, मात्र यात किती तथ्य आहे आणि हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। ही आत्महत्या आहे की हत्या आणि आत्महत्येचं रूप देण्याचा प्रयत्न केला गेलाय का, या दिशेनं आता पोलीस तपास करतायत। घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांनी रूम सील करून सर्व पुरावे गोळे केले आहेत। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल। संबंधित राजकीय व्यक्ती कोण आहे, घटनेच्या वेळी ती व्यक्ती हॉटेलमध्ये होती का, तरुणीशी तिचे काय संबंध होते आणि या मृत्यूमागील नेमकं कारण काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा पोलीस प्रयत्न करतायत। CCTV फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास पुढे नेला जातोय। या घटनेमुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली असून प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय।